ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आत्ताची या क्षणाची एक मोठी बातमी पाहूयात ते म्हणजे सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडी कडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जयराम देशपांडे आणि सदानंद कदमांची समोरासमोर चौकशी करणार असल्याचा ईडीचा कोर्टातला युक्तिवाद आहे। आत्ताची आपण ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणाच्या संदर्भातली ही बातमी आहे। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडी कडून सदानंद कदमांना अटक करण्यात आली होती आणि सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। जयराम देशपांडे आणि सदानंद कदमांची समोरासमोर चौकशी करणार असल्याचा ईडीनं कोर्टात युक्तिवाद केलाय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, आपण पाहतोय आत्ताची या क्षणाची ही मोठी बातमी, सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काय सविस्तर तपशील? आपल्याला माहिती आहे की आजची सुनावणी ही सदानंद कदम यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, कारण गेल्या 4 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने ईडीने हालचाली केलेल्या आहेत आणि जयराम देशपांडे जे निलंबित उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनाही ताब्यात घेतलंय। खरं तर या दोघांना समोरासमोर बसवून त्यांना त्यांची चौकशी करायची होती। कोर्टात सुद्धा त्यांनी तशी मागणी केली, मात्र न्यायमूर्ती एम जी देशपांडे त्यांनी ईडीची मागणी फेटाळली। त्याचबरोबर निरंजन मुंदरंगी जे सदानंद कदम यांचे वकील होते त्यांचा युक्तिवाद त्यांनी मान्य केला की गेल्या 4 दिवसातल्या तपासातल्या प्रगतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एकंदरीत हा जो मुद्दा आहे चौकशीचा, जयराम देशपांडे यांच्या समोर चौकशीचा, हा कोर्टानं काही काळासाठी स्थगित केला असं आपल्याला म्हणता येईल। पण एकाच वेळेस 2 घटना घडल्या की 14 दिवस न्यायालयीन कोठडी सदानंद कदम यांना देताना निरंजन मुंदरंगी हे जामिनासाठी आपला अर्ज म्हणजे सदानंद कदम यांचा जामिनासाठी अर्ज आपल्या कोर्टात सादर करताय। कोर्टानं सुद्धा त्याला सहमती दर्शवली। हा खरं तर सदानंद कदम यांना एक प्रकारे दिलासा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। नेमकं कोणतं पडद्यामागून हालचाली घडताय हा प्रश्न उपस्थित जरी होत असला तरीही जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांची समोरासमोर चौकशी यावर प्रश्नचिन्ह हे अजूनही कायम आहे। अगदी तेव्हा आता आपण पाहतो आहोत की सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडी कडून त्यांना अटक करण्यात आली होती।